आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आढळतात. त्यांना सजीव म्हणतात. सजीव पाणी, जमीन आणि हवेत आढळतात. सजीवांच्या आवरणास जीवावरण असं म्हणतात. जीवावरण हे जैविक आवरण आहे, तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण ही पृथ्वीची अजैविक आवरणे आहेत. जीवावरणातील सर्व सजीव अजैविक आवरणातून निर्माण होतात. त्यातच ते राहतात आणि त्यावर अवलंबून असतात. जीवावरणाची घटना. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे जीवावरणाचे घटक आहेत. वनस्पती त्यांच्या वाढीला लागणारी पोषक द्रव्ये मृदेमधून मिळवतात. सौर ऊर्जेच्या सहाय्याने वनस्पती अन्नाची निर्मिती करतात. प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. हरिण, ससे, हत्ती इत्यादी प्राणी आपलं अन्न वनस्पतींपासून मिळवतात, तर वाघ, सिंह यासारखे प्राणी अन्नासाठी या प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणजेच अन्नासाठी ते अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. सूक्ष्मजीव मृत किंवा जिवंत वनस्पती आणि प्राण्यांवर जगतात. अशा तऱ्हेने वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव एकमेकांवर अवलंबून असतात. जीवावरणातील प्रत्येक घटकाचं अस्तित्व हे परस्परांवर अवलंबून असतं. जीवावरणाची सीमा. शिलावरण, जलावरण आणि वातावरणामध्ये जीवावरण आढळतं. वातावरणात जास्त उंचीवर ऑक्सिजनचा अभाव असतो. वायुदाब, आर्द्रता आणि तापमान कमी होतं. त्यामुळे ठराविक उंचीपर्यंत वातावरणात सजीव आढळतात. जमिनीत काही खोलीपर्यंत सजीवांना जगण्यासाठी पोषक परिस्थिती असते. तेथे सजीव असतात. समुद्र, महासागराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात सजीव आढळतात. येथे त्यांना जगण्यासाठी अनुकूल तापमान असतं आणि अन्नाचा पुरवठा होतो. वातावरणात काही उंचीपासून ते जमीन आणि पाण्यात काही खोलीपर्यंत जीवावरण आढळतं. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत सजीवांची संख्या जास्त असते. सजीवांचे वर्गीकरण. सजीवांच्या विविध क्रियांसाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना अन्नाद्वारे मिळते. अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार सजीवांचे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव असे 3 गट होतात. वनस्पती. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःला लागणारे अन्न तयार करतात. म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी किंवा स्वयंजीवी असं म्हणतात. वनस्पतींशिवाय इतर कोणतेही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. प्राणी. प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत. त्यांना अन्नासाठी वनस्पती किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून प्राण्यांना परपोषी असं म्हणतात. मानवास अन्नासाठी वनस्पती आणि इतर जीवांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून मानव सुद्धा परपोषी आहे. सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू, विषाणू इत्यादींचा समावेश होतो. हे देखील प्राण्यांप्रमाणेच परपोषी आहेत. त्यांना अन्नासाठी वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून राहावं लागतं. अमरवेलीसारख्या काही वनस्पती किंवा पोटात होणारे जंत केवळ पोषणासाठीच नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वासाठी पूर्णपणे इतर जीवांवर अवलंबून असतात. अशा वनस्पतींना आणि प्राण्यांना परजीवी असं म्हणतात. अनेक सूक्ष्मजीवीही परजीवी असतात.